आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारीची पवन कुमार कि राधा मेरी स्वामी ने मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पद में बंधन कर करूं कोटि कोटि प्रणाम आना घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ श्यामा तकदीर बदल जाए राधी तकदीर बदल जाए मेरी तकदीर बदल जाए। तिथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात आणि जेव्हा मी काना देशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं नारद महर्षींनी देवाला प्रश्न केला देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल जर तुझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणार कारण तुला हक्क जरी मारायचं म्हणलं तर कोणत्या नावाकडे हक्क मारायचं हे मला कळना देवा कारण तुझं एक नाव नाही ना मग हरि तारू नाम 6000 प्रभु तारू नाम 6000 किया नाम लिखवे कंकोत्री आना तारू नाम 6000 नाम 6000 किया नाम लिखवे कंकोत्री कारण तुझं एक नाव नाही ना तुझे हजारो नाव आहेत त्यात हे श्री अनंता मधुसूदना मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घन अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवादी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नाव आहेत देवा तुला कोणत्या नावाकन हाक मारायचं रे देवाने सांगितलं जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला हक्क मारायची गरज नाही माझी गाठ भेट करायची असेल ना तर मी जिथं भेटेल जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असेल
मग माझे भक्त गाती जेथे नारदामे उभा तेथे. जिथं जिथं माझं भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते. अजून दुसरं प्रमाण, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग आता मला तुम्हाला प्रश्न करावा वाटतोय, नकानेकर मंडळी, जर का कीर्तनामध्ये पंढरपुराचा मालक हाजरी लावतो, मग मला सांगा आपल्या कान्हादेशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक इथं नकाण्यामध्ये येतोय, मग माझ्या कान्हादेशाची कानबाई येतच असेल. आणि जर आलेली आहे कानबाई तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूया आणि मग चिंतनाकडे वळूया. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. पोर भेटे जेमतेम लगीन जमणं आणि नेमकं लगीन जमणं दल्ला मरी सुटत वेगळी भरेल घर माझा आतमध्ये विठवलं हरी आपला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जेव्हा सुख नव्हे. एरती माये ते दुःखाची जनती नाही आधी आणि अवसान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंग निवडलेला भंग. जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोधणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यातून पावन झालेली आपली नकाणे नगरी. नकाणे नगरीमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने तर आपल्या इथं शनिदेवाच्या जन्म उत्सवानिमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल मंदिराचा शनिदेवाचा जन्म उत्सवाचं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो की भैया जर तुमच्या मनामध्ये परमार्थाकडे येण्याची ओढ लागत असेल, भगवंताचं नामचिंतन करून घेणं किंवा ऐकून घेणं याच्यासाठी एवढं सोपं नाही आहे. भगवंताचं नामचिंतन ऐकण्यासाठी सुद्धा आपला पूर्वजन्मीचा ठेवा असावा लागतो. नाहीतर भगवान इतका सोपा आहे का? इतका सोपा आहे का? माझे सेना महाराज गोड सांगतात, पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्य तोच मुखी गाई हरीचे नाम, वेड्या गबाड्याचे काम नाही. विठ्ठल गावही चांगलं दिसलं कारण मी गावात प्रवेश केला ते वातावरणही खास होतं. जेवायला बसलो ते घर बी खास होतं. जेवण बी एक नंबर होय ना. जेवण करीच निघारणं बाहेर नेमणं ते बी वातावरण भारी होतं. आणि अजून दुसरं वातावरण म्हणजे राजे छत्रपती शिवरायांचे ते वातावरण बघितलं भैया दिल खुश हो गया रविकिरण महाराज. जिथं माझ्या राजे छत्रपती शिवरायांची इज्जत आहे म्हणजे हिंदू धर्माला इथं काही थोडाही धाक नाही असं मला वाटतं. आणि तुम्ही ह्या गुण जर जागे ठेवात ना, मला नाही वाटत आपल्यावर कोणता पुत्रहीच ज्ञान नाही करत जाते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
म्हणजे राजे छत्रपती शिवरायांची तुमच्या मनामध्ये जाण आहे ते बघून मला खूप स्वाभिमान वाटला आणि ते ठेवलीही पाहिजे. जर राजे जन्माला आले नसते, राजे जन्माला आले नसते तर ही परिस्थिती राहिली नसती. मला वायबार बिनकाम न बोलायला आवडत नाही, मी मुद्दे सुद्धा बोलायला पटच माझे. आता जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपली परिस्थिती काय राहिली असती. या अशा लंब्या टोप्या घालीन उभा आहेत ना, या बसलेत ना, या अशा लंब्या टोप्या नाही राहत्या, मग गोल टोप्या राहत्या. आणि आता तुम्ही येराल्या आरामात हाक मारता ना, आपा तात्या जिभाऊ नानभाऊ असा नाही राहतात. शकील काका, अल्ताफ भैया, आणि तुम्ही त्याचं सकुमाय बिकुमाय नाही राहतात. सकीना भाभी, देशासाठी परवान केली तर नाकी, ओ देशासाठी परवान केली तर नाकी, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तर नाकी, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली गुणाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली गुणाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता. शिवबा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता. सुटका झाली असती साऱ्या जनाची, सुटका झाली असती साऱ्या जनाची, आपण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली जनाची, आपण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली गुणाची, आपण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली गुणाची, आपण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. राजे छत्रपती शिवरायांचा तो पुतळा बघितला भया आणि मन मोहित झालं. ते वातावरण बघूनच इथलं मन भारी खुश व्हायचे ना. म्हणजे आठे ना प्रत्येक तरुण हृदय महाराज छत्रपती शिवराय कोरी ठेवायचे. आणि मला सांगा ना आवडीन, बाकी नसले आवडसच, पण बाकी नसले ते रिपोर्ट मा दुखत अशी. जर कोणता तरुण जर का नियोजन करायला लागतच ना तरी बाकी नसले हो तिने बैल काय गावमा दांगडो घाला बुवा. तुम्हाला गावमा नाहीत ना तसा किडा पडणार आहे नाही. गावपरात गटार असत बा कार्य जर सुटणं पार पाडले न होईल बिकन बाबा, कार्य जर सुटणं पार पाडले न होईल, जो किडा पाडणार आहे त्या खंडाई दिदीपटा व्यवहार त्या पाना शांतता जर ठिकाणी होईल. बरोबर आहे की काय रास काय काय लोकेशनी मानसिकता खराब रास. एखादा आले कोणा नाव निघत ना ते बी सही होत नाही मना गाव. आणि एखादा बऱ्याच ठिकाणी अशी पॉझिटिव्ह होत नाही का, एखादा बाहेर गाव नाही एक माणूस वजन पडी की तरी बाकी नाही भूक लागत. तसं ते मला माहिती आहे नाका नामा तसा खेळा पाडणार नाही जो आज बा, मला पक्की गॅरंटी. हा मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. मी अजून अभंगाकडे अजिबात वळेल नाही शे. मी नुसता चाचणी तिथला आहे तो रूपात राहिणार. मनात खिचडीनं साधन करली सू नंतर मागवार कपाशीनं बसू. काही लोकांना कोणाची उन्नती सहन होत नाही. एखादं कोणी चांगलं करायला नाही नका किडा पाडणारा राहतच. पहिले त्या गारुडी पिरेत खेळ करणारा ऋषी गारुडी पिरेत त्या गारुडी पिरेत ना तर त्यासना पण एखादा प्राणी किंवा प्राणी असा आहे का त्या गावमा पहिले जाहिरात करीत दिनले तुमना गावमा गारुडी येईल शेत खेळवणारे रात्री ते खाली चौकमा येतात कोणता चौकमा येवाना असं जाहीर करेल. आणि तो गारुडी पण हत्ती होता. हा तिरेलिशनी गावमा फिरायचा आणि हिंदू धर्माने खासियत आहे
हिंदू धर्माची खासियत आहे, आपण पशु प्राणी दगडामध्ये सुद्धा देव पाहतो, ही आपली संस्कृती आहे. आणि तो हात तिले फिरायला येता ना खेळ करणारा जायला बिवी जाई गावमा आणि मन पोटनं साधन बिवी जाई बा. कोणी हात दिले ना, कोणी फळ खावाडे, कोणी बाकर खावाडे, कोणी भाविक पाय पडे गणरायानं रूप देतीशी ज्या त्या पद्धत जोतो गावना लोक पूजा करत आहात तिने. कोणी काय खावाडे, कोण काय खावाडे, कोण पाय पडे आणि गावमा ना पुत्राचे हात तीन बुके. सुजण्याचा टोपीवाला बाबा बसला होता, त्या म्हणे काय रे भाऊ सोन त्या कुत्राचे आता आहे भाऊ काय रे आवाज ते तुमले खेळ दाखाली येऊ देत नाही का म्हणे. नाही मावा ते काय तुमले लाट बीत मारी बस नका म्हणे. नाही मग याने काय बरं वाईट बोल नका म्हणे. नाही मग तुम्ही बिनकाम ना का बघू किराणा तो ते त्यांना चाललाय ना. त्या कुत्रा म्हणे आमले बी माहिती याने आमले लात मारेल नाही, कधी खेळ दाखाली विरोध करेल नाही, कधी आमले वाईट बोलेल नाही, पण आमले आई गोष्टनं दुःख लागत दुसरा गाव ना टिकून जाय राय ना आणि आमले गावमा लोक काठी जाई आणतच ते दुःख लाग राय ना. इथला नीच धंदा आहे लोकेच तेवढं बरं आहे. अजून नका नामा तसं नाहीये. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारा यांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबारा आहे. कोण तुकोबारा आहे? जाळून संसार बैसरी अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगतात भैया जन्माला आलाय ना तर भगवंताचं नामचिंतन कर. कारण आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या नामचिंतनासाठी आहे. जीवनामध्ये नाही काय झालं तरी चालेल पण भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आणि भगवंताची प्राप्ती तेव्हा होईल जेव्हा तुम्ही भगवंताला आपुलसं करशाल, तेव्हा भगवंताची प्राप्ती आहे. उदाहरण म्हणून सांगेल विठ्ठल विठ्ठल आपण जन्माला येतो ना, जन्माला यायच्या आधीच भगवंताला वचन दिलेले देवा तू जन्माला घालतोय ना मी नित्य भगवंता तुझं नामचिंतन करेल. आपण वचन देऊन येतो पण दिलेल्या वचनाला मुकतो म्हणून आपली फजिती चाललेली आहे. आपण दिलेल्या वचनाला विसरतो म्हणून फजिती चाललेली आहे. आणि जरी आपली प्रभू रामचंद्राच्या वंशाचा जर विचार केला तर दिलेल्या शब्दाला जागणारी आपली संस्कृती आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. आपण देवाला शब्द दिलेला आहे की देवा तू जन्माला घालतोय ना तुझं नामचिंतन करेल. पण आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं वय असं खर्च करतो, आपण असं खर्च करतो, बालपण आपलं खेळण्या कुदण्यात जातं, तारुण्यात आपण नको तसले शोक करतो, मग पुढे म्हातारपण येतं. मी एक तारी भजनवाल्यांचं भजन ऐकलं बाबा माऊली बाबा. ते एक तारी भजनवाले मी लहानपणी ऐकलेले आणि लहानपणीचं मटेरियल मी असं डोक्यात उतरून ठेवलेलं आहे. त्या दाखलपण ऐकेला असं ध्यान माटी येले ना बेकार मागही काय राय ना. हा हे तू संत वेदना पायो तारा हिरा जनम गमवायो. तू संत वेदना पायो तारा हिरा जनम गमवायो. तारा हिरा जनम गमवायो तारा हिरा जनम गमवायो. हिरा जनम गमवायो तारा हिरा बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम, मन में भजूंगा राम. तो किल कूद करवायो तारा हीरा जनम गमवायो. हीरा जनम गमवायो तारा हीरा जनम गमवायो. हीरा जनम गमवायो तारा हीरा जनम गमवायो. हीरा जनम गमवायो तारा हीरा जनम गमवायो. बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम. बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम. लहानपणी भजेल भगवंता तुला. मग रे तू तो खेल कूद कर भाई तारा हीरा जनम गमवायो. जवानीपन में कहता था कि मैं भजूंगा राम. जवानीपन में कहता था कि मैं भजूंगा राम.
तू तुम्हा समची किलवायू तारा हिरा जनम गम वायू. शेवटी मग देवा आता म्हातारपण आल्याच्या नंतर तुझं नाम चिंतन करेल. मग बुढ़ापे में कहता था कि मैं भजूंगा राम, अरे मैं भजूंगा राम. तू खाज खुज कर वायु तारा हीरा जनम गम वायु, हीरा जनम गम वायु तारा हीरा जनम गम वायु. अरे अनमोल किमतीचा नरदेव हा, अनमोल किमतीचा नरदेव हा. जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन शिवाय पर्याय नाही. पण इथं सांगून आमचे संत गेले. संतांच्या मागे कीर्तनकारांचा नंबर लागला. आमच्या कीर्तनकारांच्या पिढ्या खपल्या. पण लोक काय सुधराल तयार हो म्हणा बापरे, नाही म्हणाल की आहे करतात नाही म्हणजे छातीवर. मग सुधराणं बी नाहीये का? ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय सांगायला आवडेल. लक्षपूर्वक ऐका. एक्झाम्पल म्हणून सांगेल, उदाहरण म्हणून सांगतो, तुम्हाला पटेल असं तर माझं उदाहरण तुमचं ऐकलेलंच असेल, कारण युट्यूबला तुम्ही पाहतच असतात म्हणल्यावर. पण तरी मला विषयाला म्हणून सांगायला आवडेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगते का हो गणी, रोज तुम्हीच जाता म्हणले बाजाराला, आजच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोडून नाही शे. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? नवरा म्हणे ऐक ना, बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई ऐकीच नाही राहील, तिकडनी असेल बिचारी. नाही बाई हो ना, आठे ना कसा सांगू मी, मला का बरे घर मग दाटी काढलेली आहे का? अजून एक तास काम नाही मला. हा, आणि तुम्हाला सांगतो बरं का, पुरुष मंडळी 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. या 3 लोकांच्या समोर माणूस किती मोठा असला त्याला हात टेकावा लागतो. कोणता सांगितला? बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावाचा लागतो. जसं पोरगांनीशने जर तुम्ही चौकमा फिरायला निघ्यात, नाईट ड्रेसवर तुमना किसामा 1 रुपया नाही शे, आणि चौकमा फिरत असताना तुमना सगळे नातू किंवा तुमना पोरगा शे, आणि पोरगानी जर दुकानावर ध्यान पडी गेली, तुमले सांग बाबा मला व्यक्तनी पुढे गेली, बावड्या किसामा 1 रुपया नाही घरचा. बाबा लिदी राय ना का नाही, बावड्या पैसा नाही तर करते लोक लिदी रे बोल नाही ते लोई पण सुबर तुमले पुढी लिदी निशे पर्याय नाही. बरोबर आहे ना? बालहाट. आता स्त्रीहाट. बाईनी जर ठरवली ना आज माले माहेरले जाणं शे, आज माहेरले जाणं शे असं जर ठरवले ना तुम्ही घर तिथला व्या अशी खुशी मागावा माझा यायला ना कधी फिरेन घर माझ्या बाई सांगाय मला पानभर दे ग्लास करते पिल्या ना माटवर करला देतो का दिकी नेरा ना का तुम्हाला का पुटीन पाटा बांध ओ भाऊ इथलं नको हो अक्का कितला का खुशी मा जातच नाही. माणूस सांगा सारे इथलं भारी वातावरण कसं सत्यानाश करा काय होईना मला सांगणार नेमन काय हो असे माले अरे काय होईना नेमन सांग काय नेमन होईना ना कोण येलो का मन मान तब्येत खराब मला आज नाही आज जा नाही. माणूस सांगत एक कपाशी लावणी चालू शे जेमते मजूर भेटेल शे देवगाऱ्या गोऱ्या करायला काय पाणी लाग जाईल राह जाय आजच असू जेमते मजूर भेटेल माणूस जीवर येईल राहिली आज ना पैसा उठले कपाशी पहिला येईल राहते 2-3 कान मध्ये दे 2-3 कान मग काहीच नाही सुद्धा मन माय दुचडा घालायची एकच सांगत पाडाल पैसा दे द्या विलाज नाही देनास पडतस आणि लईत जास. बरोबर आहे ना बाबा? टोपीवाला बाबा मग बाबा म्हणा आपला कोटा आहे भाऊ. बालहाट, स्त्रीहाट आणि राहिला आता जोगहाट. एखाद्या साधूने जर ठरवलं एखाद्या गोवानं जर ठरवलं तुम्हाला पण काहीतरी येणं असे तू लईत जास. त्या पेटी वाजणार साधू फिरत ना बाबा पेटी वाजणारा साधू हरी हो मारी हो हरी बो मारी हो. अरे ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही माईचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. साधू फिरत होता गलिमा फिरण्याचा एक उंच ओटानं घर होतं
घरना मालक नाही तर अहो साधू हिराय ना अहो 22 रुपया मागीन याला इथला राग मागत सुना म्हणे यान मला दत्ता निघावं पाहिजे उच्चवटानं घर होता हो भाऊ राग मग साधू हिराणा साधूंकडे इथला डोळ्यात आणि देखील राहणार ना तो साधू दारमा उन्हाव राग मागणार कडे साधू सांगे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा आती यार दिलदार म्हणालो यार नीस बनाल चालेल का बरं बाबा हा दिलदार म्हणालो नीस बनाल चालव नाही याला हसणं पण ना अहो हसना साधू म्हणे हसा तो फसा आता अटकली म्हणे लावली हा हसणं का फसच फक्त हसणं प्रकार वेगळा पाहिजे नाही तर बऱ्याच ठिकाणी लोक आहेत ना हसायला घाबरतच हसू नका असं नाही असं खेळत जगायला पाहिजे महाराज बरोबर आहे का नाही असं खेळत जगायला पाहिजे किती भारी वातावरण आहे ना सहज बोल राहिलो तरी म्हणे माया बहिणी अशी राहणार म्हणा काका बाबा तरुण भाऊ सहज बोल राहिलो तरी अशी राहणार असं वातावरण पाहिजे असं खेळत राहा बाकीना लोक हसाडो का असतात नाही रडाव का रडतात नाही ते हसत असतं हस रे आप्पा हो भाऊ हस रे उकडी जाशी रे हो काका कारण हसतो त्याला रोग नसतो आपला कीर्तन मधून मन खोलील बशी घ्या ना कीर्तनकार बद्दल द्वेष नाही ठेवणार ना अंतकरणापासून जर हसला ना गॅरंटी आहे आपली ज्या 55-60 ना पुढला काका आहेत त्यातले सांग नाही जर मन पोलिश नाही असली ना तुमले 6 महिना अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी 60 ना पुढल्या काकू काका तुमले अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी बाकी ना काका म्हणतोच होती महाराज 6 महिना लागून ठीक आहे पुढे काय करा ना मला तो 71 दी टाका ना जग नाही पैसाच नाही करे काय करा ना मग काय आयुष्यापुढे पैसा काय मोठी गोष्ट आहे करावं हसला माणूस जसं तुम्ही हसताय का मन चित लागलाय ना तुम्ही काही राहणार आणि मला हसणार लोक काही आवडतच फक्त हस आता मला स्वतःना सवय अशी रस्ता जरी चालता चालता लोक युट्यूबला देतच मला असं वाटत आपले वैक मनीषीन आपल्या हात देणं किंवा आपले स्माईल देणे आता काही वेळेस एखादा माणूस दकच तिथला मग मी हसी देत आणि प्रत्येक माणूस नाही गोष्ट ध्यानमा ठेवानी कोणाकडे देखील ना आपली स्माईल करावर त्यांना दिन जर चांगला असेल त्या असाल काय अडचण आहे आपली बरोबर आहे ना फक्त हसाना अर्थ वेगळा नको निघाले या माणसाने हसल्याच्या नंतर साधूबाबाला आशा लागली आता हा फसला साधूबाबाने सांगितलं भैया आपको बहुत दिलदार दिखते हो भैया पर आपको अपने ही लोग फसाते हैं आणि प्रत्येक माणूसला असं वाटत मला कोणतरी फसार राहणार कारण स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसतच नाही आपले लोकेस ना दोष दिकस आपला स्वतःना कधी दिसतच नाही बरोबर आहे ना हा त्यासाठी मग मामान पूर्वी येईल शे बाकी जण आता या इकडे तिकडे देखील राहणार साधू बाबा ने सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा पूरा नकाना गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है आता आपल्या असं वाटत आपले चांगलं म्हण गो दिलदार म्हण या बाबा चहा पिल्या कब्बर चहा पाजा मग काय अडचणी कब्बर चहा पाजाला हा म्हणता साधू पक्क समजे जाता तेव्हा बसना असं वरून त्याला असं टाकत्या बसाले बस नका मग सांगत भैया तू तो बहुत भोला दिखता है रे तुझे तेरी लोग फसा रहे ओ बाबा करे ओ भाई हम नाजूजी नीचे तो हम लोग बोलायला अजिबात आहे काही करतात नाही बाकी ना तिथला देश येणार आता ना गाव में आपण बसो का आपला जोडी बटन आपले सांगतात महाराज आमना अख्खं गाव नीचे एक इथला देश आहे ना मन जोडी म्हणा म्हणे रवी बाबा म्हणतात काय आमना गाव मायक नीच गावच नाही मग अख्खं गाव पुरं गावनी गाव नीचे म्हणे महाराज मग तू बी नीचच होईनार भाऊ आईच गाव ना तू बी ते अख्खं गाव नीचे तू एक लाखच काय चांगला राहू शकत पण काही लोकांना स्वतःचा दोष दिसत नाही हा आणि माणसाच्या तरी फसायला थोडा टाइम लागेल बहिणीचे त्यांनी ते इथलंच सांगत ताई
तुझ्या पायाची माती उचलली, तुझ्या साडीचा पदर कापलेला, तुझ्या डोक्याची केस कापलेली, तुला करणी केलेली. या बहिणीला हो माझं कोलका पिढी लावा तो बरं नको, मागे साडी टाकली त्याने मागे बरं नको कारण नाही तुम्ही का तर इतकं सोपं सांगाय मग मनात जर माझा दांगड होता बहिणीचा मन स्वतःची भाऊ जाई. तब्येत माझी आहे ना, आमना घरमा मुडेल पुढच्या कमीत कमी 32 पुढच्या मुडेल बठ्ठान मोठ टाकस. एक रोज साधू नाव मन भाऊ जाय सांगी घ्या तुला करणी कर दे मी म्हणू का माहिती रडी राहते म्हणतो काय राय वहिनी म्हणतो म्हणे महाराज ते बाबा यायला थांबत काय म्हणे सांग राहता बाई तुला करणी कर दिले का मग तू सुखाय राहिली वही जीव दुनियाभर ना गार आहे तू कमी कर तिथलंच सांगायची दिवशी यायला तीच पुढच्या मोठ्याच्या तुम्हाला काय बजेट किती ते सांगायचं तात्पर्य मी जर विरोधात सांगत असेल महिला मातांना ते साधू लोक सहज फसवतात या गोष्टींमध्ये नाही का. तसं माणसाला सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा पर तुम्ही अपने ही लोग फसाते हो बाबा खरं आम नाजूजी नीचेतच. मग हळूहळू सुरुवात करतो भैया पूरा नकाना गाँव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी और किसी के घर का 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है क्या तू देगा. मग आपल्या असं वाटत साधू इथलं चांगलं मन राहणं याला काय नाही म्हणून सांगा ना बाबा काय पाहिजे. मग साधू सांगत कछु नहीं बेटा हम साधु लोग परिक्रमा लगा रहे नर्मदा परिक्रमा लगा रहे हम साधु लोगों को भोजन देगा. आणि आपला